आजच्या या शिवशस्त्र शौर्य गाथा कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी उपस्थित असणारे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, महसूल मंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आमच्या विभागाचे सांस्कृतिक कार्य विभागाचे माननीय मंत्री महोदय ॲडव्होकेट आशिष शेलारजी, राजेश्री मुधोजी भोसलेजी, राज्याच्या मुख्य सचिवांनी ज्या खास कार्यक्रमासाठी आमच्या आग्रहास्तव या ठिकाणी आलेल्या आहेत त्या श्रीमती सुजाता सौनिकजी, पोस्टमास्टर जनरल श्रीमती शोभा मदाळेजी, व्यासपीठावर उपस्थित विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, म्युनिसिपल कमिशनर, CEO जिल्हा परिषद, आमचे कल्चर विभागाचे सर्व अधिकारी, सर्व मान्यवर, विद्यार्थी मित्र, कलाकार, उपस्थित बंधू भगिनींनो, या ठिकाणी आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं 350वे जे राज्याभिषेक वर्ष साजरं झालं त्या निमित्तानं आपण राज्यामध्ये अनेक उपक्रम हाती घेतले आणि त्या अंतर्गत एक उपक्रम आपण हाती जो घेतलेला आहे ते म्हणजे शिवछत्रपतींच्या काळातील जी शस्त्रास्त्र जी आहेत त्याचं प्रदर्शन महाराष्ट्रातल्या जनतेसमोर करायचं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेला, शिवप्रेमींना आणि विशेषतः विद्यार्थी आणि नवीन पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जो अत्यंत गौरवशाली आहे, शौर्याचा आहे, अनेक संकटावर मात करण्याचा आहे, त्याची माहिती आपल्या सर्व नवीन पिढीला माहिती व्हावी म्हणून आपण राज्यामध्ये हे शिवशस्त्र शौर्य प्रदर्शन आपण करत आहोत। या प्रदर्शनामध्ये आम्ही असा विचार केला की शिवकालीन शस्त्र राज्यामध्ये जी उपलब्ध आहेत ती तर प्रदर्शित करायचीच, पण याशिवाय राज्याच्या बाहेर आणि देशाच्या बाहेर देखील जी शस्त्र शिवाजी महाराजांच्या संबंधित असतील ती देखील या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करायचा आणि त्या प्रयत्नाचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी 10 नोव्हेंबर 1659 या दिवशी प्रतापगडावर जो पराक्रम केलेला आणि ज्यामध्ये अफजल खानाचा वध केला त्या संबंधातील शस्त्र म्हणजे वाघनख जी आहेत ती लंडनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममध्ये होती, ती देखील आपल्याला या ठिकाणी मिळवण्यामध्ये यश मिळालं आणि त्याचं प्रदर्शन देखील आपण या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आपण व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमसोबत एक करार केला आणि त्या माध्यमातून आपल्याकडं 19 जुलै 2024 मध्ये ही वाघनख प्रथम सातारला आली। त्या ठिकाणी ती 8-9 महिने राहिल्यानंतर आता ती नागपूरमध्ये विदर्भवासियांच्यासाठी प्रदर्शनासाठी ही उपलब्ध आहेत। ही या ठिकाणी 8 महिन्यासाठी असणार आहेत। यामध्ये आपण फक्त शस्त्रांचं प्रदर्शन आणि फक्त वाघनख एवढ्यापुरतंच मर्यादित न राहता जे शिवप्रेमी विद्यार्थी युवक या ठिकाणी भेट देणार आहेत त्यांना तो एक अनुभव आला पाहिजे या दृष्टिकोनातून विविध उपक्रम देखील आपण या ठिकाणी आयोजित केलेले आहेत। ज्या ठिकाणी साहसी मर्दानी खेळ जे आहेत ते या ठिकाणी दाखवले जाणार आहेत, चर्चासत्र असणार आहेत, या ठिकाणी काही व्याख्यानं असणार आहेत। असं हे 8 महिन्यासाठी पूर्ण शिवचरित्र उभं करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण करणार आहोत। छत्रपतींची ही वाघनख जी आहेत या संबंधी त्यांनी 10 नोव्हेंबर 1659 रोजी वापरली या संबंधी इतिहासामध्ये अनेक पुरावे आहेत, तर या पुराव्यानिशी त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी प्रदर्शनामध्ये आपण देणार आहोत। आपण या ठिकाणी मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्यामध्ये शिवछत्रपतींचा इतिहास हा सर्व लोकांच्या समोर उभा राहावा आणि त्यातून आपल्या सर्वांना प्रेरणा मिळावी म्हणून आपण जे उपक्रम करत आहोत त्यामध्ये रायगडावर राज्याभिषेक हा शासनामार्फत साजरा करायचा, यापासून ते अशा पद्धतीची प्रदर्शनी उभी करायची, यासाठी अनेकविध आपण उपक्रम घेत आहोत। आपल्या सगळ्यांना सांगायला अभिमानाची अशी गोष्ट आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या संबंधातील 12 किल्ले जे आहेत हे आपले युनेस्कोमध्ये वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून जाहीर करण्यासाठी आपले नॉमिनेट देखील झालेले आहेत। या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की या सर्व उपक्रमासाठी आपले माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी आणि आपले आशिष शेलारजी जे आपले मंत्री महोदय आहेत आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांचा नेहमीच आम्हाला पाठिंबा, मार्गदर्शन हे लाभलेलं आहे, म्हणूनच आपण असे विविध उपक्रम आपण राबवू इच्छितो। या ठिकाणी मी सांस्कृतिक विभागाचे आर्किओलॉजीचे श्री तेजस गर्गे, आमचे डायरेक्टर आर्किओलॉजी श्री चौरे आणि सर्वांचे सहकारी यांनी खूप मेहनत करून
हे कमी कालावधीमध्ये हे प्रदर्शन हे उभं केलेलं आहे. सर मी या ठिकाणी विशेष उल्लेख जे आहे इथले जे अधिकारी आमचे जिल्हाधिकारी जे आहेत, जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे विपिन आहे, CEO जिल्हा परिषद आहेत, CP आहेत या ठिकाणी, आणि या ठिकाणी म्युन्सिपल कमिशनर आहेत, या सर्व अधिकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कोऑर्डिनेशन ठेवून हे सर्व व्यवस्था आपण केलेली आहे आणि पुढील 8 महिन्याकरता देखील त्यांचं सहकार्य राबणार आहे. शेवटी मी आपल्याला सर्वांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की महाराष्ट्र जो आहे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली अनेक आघाड्यावर हा देशामध्ये एक नंबरचा राहिलेला आहे आणि तो राहणार आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून कल्चर डिपार्टमेंट जे आहे, सांस्कृतिक विभाग जे आहे, याच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्राची जी परंपरा आहे, महाराष्ट्राचा जे वैभवशाली इतिहास जो आहे, संस्कृती आहे, वारसा आहे, तो देखील त्याचं जतन संवर्धन करणं आणि लोकांच्या समोर तो सादर करणं, यासाठी विविध उपक्रमातून आम्ही आपल्यासमोर निश्चितपणे येऊ आणि हा सर्वांना, हा आपल्या महाराष्ट्रीयांसाठी हा अभिमान राहील एवढंच मी या ठिकाणी सांगतो. आपण सर्वजण या ठिकाणी आलात, पुढील 8 महिन्याकरता आपण स्वतः या प्रदर्शनीला भेट द्यावी, आपल्या मित्रांना सांगावं, नातेवाईकांना सांगावं आणि याचा लाभ घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.